या आपण त्यांचा सन्मान करा. चला, शंकर शेठ देशकर यांच्या शुभ हस्ते दर्शन पाटील यांचा सन्मान इथे केला जाणार आहे. चला या दर्शन, या आपला सन्मान इथे केला जाईल. दर्शन पाटील यांचा येतोची सन्मान शंकर शेठ देशकर माजी उपसरपंच चिंद्रान यांच्या शुभ हस्ते इथे केलं जाणार आहे. यानंतरचा सन्मान असेल श्री आमचे रविदादा पाटील पोलीस पाटील कोंडले, गणपत शेठ कडू माजी सरपंच चिंद्रान यांना मी इथे आमंत्रित करतो की आपल्या शुभ हस्ते त्यांचा आपण इथे सन्मान करावं. चला या रविदादा यांचा येतोची सन्मान आमदार चषक क्रिकेट स्पर्धे काय खेळ स्टार्ट करायचे लगेच, जसं थांबायचं नाही. शतरक्षण करणारा संघ रेडी पोझिशन मध्ये तुम्हाला लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. सन्माननीय रविदादा पाटील पोलीस पाटील कोंडले एक समाजसेवक आहेत, त्यांचा येतोची सन्मान माजी सरपंच गणपत शेठ कडू यांच्या शुभ हस्ते केले जात आहे. त्यानंतरचा सन्मान असेल विश्राम देशेकर विश्राम पाटील आंबे यांचा सन्मान इथे केला जाईल. या विश्राम मी सन्मान करण्यासाठी सन्माननीय श्री नरेश सोनावणे साहेबांनी ते आमंत्रित करतो, आपण त्याचा सन्मान करावं. चला, नरेश सोनावणे साहेबांच्या शुभ हस्ते विश्राम पाटील आंबे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व त्यांचा येतोची सन्मान इथे केला जात आहे. चला, सचिन शेठ पाटील आपण गोलंदाज सज्ज इस बार ये देखिए अच्छी गेंद जाएगी डीप स्क्वायर लेग क्षेत्र में, फील्डर वहां पर तैनात. एक रन मिस्ड अंडरस्टैंडिंग, दूसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ रहे और तेजी के साथ यहाँ पर दूसरा रन मुकम्मल होता हुआ. रोहिदास शेठ पाटील साईराज एंटरप्राइजेस रोहिदास शेठ या आपल्या शुभ हस्ते सचिन पाटील यांचा आपण इथे सन्मान करावं. सचिन शेठ पाटील यांच्या वतीने या स्पर्धेला 10,000 रुपयाचा आर्थिक सहकार्य करण्यात आलेला आहे. चला, बाबू शेठ आमचे एकनाथ शेठ मुंबईकर साहेबांच्या शुभ हस्ते त्यांचा सन्मान केला जात आहे. पुन्हा एकदा गेंदबाज, एक बार फिर से गेंदबाजी के लिए तैयार गेंदबाज. ये देखिए एक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, गेंद जा रही शॉट स्पेयर लेग क्षेत्र में, गुड रनिंग बिटवीन द विकेट्स, एक रन प्राप्त हुआ. और इसी के साथ चलते हैं हमारे साथी कमेंटेटर लवेश के पास चलते हैं. यस, थँक्यू व्हेरी मच महागुरु सर. आपण इथे तिसरी रजनी आज खरं तर एन्जॉय करतोय. आपण पाहत आहोत रोशन साई स्पोर्ट व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार चषक 2025 आमचे को कमेंटेटर लहू फडके किरणे यांचा शुभागमन आपण पाहतो. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने सरचे स्वागत. लाऊड फील केली, पंचांचा बोट आकाशाकडे, विकेटचं पतन, पहिला धक्का. इथे बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल शिवशक्ती दाखली जुई संघाला. पुन्हा एकदा सरच स्वागत या स्पर्धेच्या वतीनं. आमदार चषक 2025 ही दमदार आपण स्पर्धा पाहतो. प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली. खरं तर जे प्रेक्षक लाईव्हला आम्हाला जोडले गेले त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा सरच स्वागत या मॅचमध्ये घेऊन जातो. दुसरी मॅच इथे आपल्याला पाहायला मिळेल शिवशक्ती धाकटी जुई आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना स्वर्गीय महादेव काका शिवांश 11 पेठाली बी या दोन टीम दरम्यान सीपोलच्या आज लढती आपल्याला पाहायला मिळतील. दोन्ही मागील मॅचचा विचार केला तर राजा राणी गोट संघाने खरं तर विजय संपादित करून सेकंड फेरीमध्ये दाखल झालेला पहिला संघ आजच्या रात्रीमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज आपण पाहतो श्रीधर केनी गोलंदाजीसाठी पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय. सलामीची जोडी प्रतीक घरत आणि मयूरला बाद केलं. तिथून मात्र दीपेश आता तिसऱ्या क्रमांकावरती इथून देखील लाऊड फील करली होती. उत्साह जास्त आणि आत्मविश्वास कमी आपल्याला पाहायला मिळाला. इथे पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न बॅट्समन दीपेश खरत याचा असफल राहिला आहे आणि डॉट बॉलची समाप्ती. इथून मात्र डॉट बॉल फेकला जातोय. चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या षटकामध्ये आपण पाहू शकाल श्रीधर केनी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल बॅटिंग धावा इथे घेण्याच्या प्रयत्नामध्ये बरेच चेंडू डॉट फेकले जात आहेत. गोलंदाज तयार. राईट टाइम ओव्हर द विकेट टॅप केलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही धाव घेतली जाणार नाहीये.
कमालीचं षटक राहिले. पहिल्या षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धाबा. बॅटिंग करत असताना शिवशक्ती धाकटी दुई संघ जाऊन पोहोचलाय 3 या धाब्यांवरती 1 बाद. जगन्नाथ पाटील चिंद्रन, त्याचबरोबर DK कुंभारकर आणि चिंद्रन ग्रामपंचायतीचे माजी सरपंच चंद्रकांत देशेकर यांचं आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. आमचे समालोचक, उत्कृष्ट क्रिकेट समालोचक मित्र लहू फडके यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपले मनपूर्वक स्वागत. सचिन शेठ पाटील चिंद्रन यांच्या वतीने 500 रुपयाचं बक्षीस इथे आमच्या ग्रुपसाठी आलेलं आहे. मनपूर्वक आपले मनपूर्वक स्वागत आहे. नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये पिटूचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये आला आहे तो म्हणजे प्रीतम केनी. पहिल्या षटकामध्ये दमदार गोलंदाजी राहिली श्रीधर केनीची. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च करत 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. यावेळी हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, ऑफ ड्राईव्ह तिथे करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉलमध्ये चांगला संपर्क नाही. इथून देखील हा चेंडू डॉट फेकला जातोय. आता मात्र अडचणी निर्माण होत आहेत बॅटिंग करत असताना शिवशक्ती धाकटी जुई संघाला. आपण गेले 3 दिवस पाहतो खरं तर धावा चेस होत आहेत. म्हणजे पहिल्या इनिंगमध्ये जो संघ धावा बनवतोय तो मात्र संघ अपयशी ठरताना आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र बॅकफुटला जाऊन पंच करण्याचा प्रयत्न, 1 धाव पूर्ण केली जाईल. चॉप केला होता खरं तर पॉईंट रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक तैनात. एका धाबेच्या मदतीनं धावसंख्या पुढे. टोटल धाबा फलकावरती 4 धाबा. दुसरं षटक मार्गस्थ असताना आता मात्र पॉवर प्लेचा फायदा उचलावा लागेल बॅटिंग करत असताना शिवशक्ती धाकटी जुई संघाला. धावा मात्र धाव फलकावरती फक्त आणि फक्त 4 धावा धाव फलकावरती लागलेत. यावेळी प्रहार केलाय. क्या बात आहे. अगदी डीप स्क्वेअर लेग रिझन मध्ये चेंडू जातोय सरळ. पंचांचा इशारा येईल. इथे पहा चेक केलं जात आहे अगदी चेंडू सीमारेषेच्या आत होता का बाहेर. इथे प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून आपण चेक करणार आहोत. रिप्लेच्या माध्यमातून आपण फटका पाहतोय. अतिशय दमदार पाहायला मिळाला. जागेवरून स्टँडर्ड डिलिव्हर खेळण्याचा प्रयत्न. यस, इट इज अ मायटी क्वालिटी षटकार इथे पाहायला मिळतोय. फलंदाज दीपेश खरच्या बॅटमधून तडका. रॉकेट हिट. थँक्यू डीजे. षटकार आलाय अगदी फ्लॅट हिट. हा षटकार ठोकला दीपेशनं. यावेळी देखील बॅटची एज लागली आहे आणि तिथे मात्र कॉट बिहाइंड द विकेट. धक्का क्रमांक 2. बॅटिंग करत असताना शिवशक्ती धाकटी जुई संघाला दीपेश खरात बॅक टू द डगआउट. मुसबा देवीनी ठाण मांडीला, चांदण्याच्या डोंगरावर मुसबा देवीनी ठाण मांडीला. चिंद्रन गावाला आई माझी पावनी नवसाला. चिंद्रन गावाला आई माझी पावते नवसाला. चिंद्रन गावाची मुसबा देवी पावते नवसाला. रोशन साई स्पोर्ट संघ आहे चिंद्रनवाला. तर 2 बाद 10 धाबा फलकावरती शिवशक्ती धाकटी जुई आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना प्रीतम केनी ज्या प्रकारे श्रीधर केनीने गोलंदाजी केली त्याच्यात पावलावर पाऊल टाकून अगदी इकॉनॉमिकल स्पेल हतलतोय. 1 षटकार जरूर आला. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक करून देत असताना प्रीतम केनी आपण पाहतो. षटकातल्या अद्याप काही चेंडू शिल्लक. मैदानाच्या आतमध्ये नवीन खेळाडू दाखल झालाय सिद्धेश खरत. इथून कशा प्रकारे बॅटिंग करेल हे देखील पाहणं गरजेचं. 5 षटकाचा सामना. दुसरं षटक प्रगतीपथावर. यावेळी यॉर्कर करण्याचा प्रयत्न. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये खेळाडू तैनात. 1 धाव. चिकी सिंगल, क्विक सिंगल कंप्लीट केला जातोय. एका धाबेच्या मदतीनं धाव फलक पुढे जाईल. ते म्हणजे टोटल 11 धाबा फलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ असताना मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो अगदी शांतमय क्रिकेट, शिस्तबद्ध खेळ मैदानाच्या आतमध्ये. शिवशक्ती धाकटी जुई आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करत असताना पेठाली बी या 2 टीम दरम्यान हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी प्रहार करण्याचा प्रयत्न. दिशा दाखवले. मिड ऑफला क्षेत्ररक्षण तैनात.
चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळेल, एफर्ट चांगले होते, तिथे मात्र फक्त मिळेल 1 धाव आणि अशा रीतीनं षटक समाप्तीचा पंचांचा निर्णय. 2 षटकाच्या अखेरीस धाव फलकावर धाबा 2 बाद शिवशक्ती धाकटी जुई संघ जाऊन पोचलाय, म्हणजेच 12 या आकड्यावरती. तर 2 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धावा बॅटिंग करत असताना शिवशक्ती धाकटी जुई संघ 6.00 ची सरासरीतून गाठत असताना टोटल 12 धावा फलकावरती. अद्याप 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूचा खेळ संपन्न झालाय, म्हणजे येणारे 18 चेंडूमध्ये इथून मात्र हन्नामारी करावी लागेल बॅटिंग करत असताना धाकटी जुई संघाला. यावेळी यॉर्कर चाप करण्याचा प्रयत्न होता, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. वारंवार यॉर्कर पद्धतीने चेंडू टाकले जात आहेत. गोलंदाज आपण पाहू शकाल श्रीधर केनी वैयक्तिक 2रं आणि सांघिक कोट्यातील 3रं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिल्या षटकामध्ये 3 धावा खर्च करत 1 विकेट त्याच्या खात्यामध्ये. राईट टार्मवर द विकेट. इथे मात्र स्टेट डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, वाईडिश लॉंग ऑफ मध्ये खेळाडू तैनात. अगदी तिथे एकदा पूर्ण दुसरीचा प्रयत्न, फेकी थोडीशी फिटिंग चांगली राहिली होती, परंतु चेंडू पीच झाल्यानंतर अतिरिक्त उसळ घेणारा पाहायला मिळाला. बॅकअप खराब राहिला, त्याचा फायदा बॅटिंग करत असताना आपण पाहतो शिवशक्ती धाकटी जुई संघाने उचललाय. टोटल धाबा कंप्लीट केला 3 धाबा आणि 3 धाबेच्या मदतीने 15 धाबा फलकावरती. धाबा कशा काय येणं, धाबा येणं मात्र गरजेचं राहील इथून धाकटी जुई संघासाठी. इथून मात्र टोटल 15 धाबा फलकावरती लागलेत. 5 षटकाचा सामना कमीत कमी 45-50 धाबा इथून करावे लागतील. मागील मॅच मध्ये आपण पाहिलं नारपोली टीमने टोटल 51 धाब्यांचं टार्गेट सेट केलं होतं आणि ते सहजरित्या टार्गेट चेस केलं राजाराणी गोट संघाने. त्यामुळे खेळपट्टीवर धाबा जास्त होत आहेत, हे जरूर आपल्याला पाहायला मिळतंय. इथे देखील ऑन साईडला भिरकावून देण्याचा प्रयत्न, क्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड बॉल मध्ये कोणता संपर्क नाही, चेंडू सरळ विसरवतोय तो म्हणजे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू इथून फेकले जात आहेत गोलंदाज श्रीधर केनीच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर कोणतीही धाव नव्हती, 3ऱ्या चेंडूवर थोडंसं बॅकअप खराब राहिला कारणामुळे अतिरिक्त धावा खर्च केल्या आणि 3रा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. चांगली गोलंदाजी. अकोट टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न, ऑफ साइड ऑफ स्टंप टाकण्याचा प्रयत्न होता. पंच लाईन चेक करतील, इशारा आहे तो यस, इट इज अ वाईट कॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये ही धाव जोडली जाते. एका धाबेच्या मदतीने धाव फलक पुढे. टोटल 17 धाबा फलकावरती. आजच्या दिवसामध्ये पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतो सत्यवानजी काकडे सर आपल्याला पाहायला मिळतील, तसेच सुनील तांडेल सर आपल्याला पाहायला मिळतील आणि तसेच प्रशांत फडके सर इथे पंचांच्या भूमिकेमध्ये आज ऑफिशियल पंच म्हणून खरंतर काम बजावतील. इथे देखील पहा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न, गुटना टेक आणि चौकार देख असा फटका सजवलाय फलंदाज प्रतीक गरजच्या बॅट मधून. येतोय हा दमदार स्ट्रोक चौकार. यावेळी देखील लेट कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाही. बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये खरं तर चेंडूला मारण्याचा प्रयत्न होता फलंदाज प्रतीक गरता. सलामीला आलेला बॅट्समन आहे, बऱ्याचशा आशा खरं तर टीम शिवशक्ती धाकटी जुईच्या जरूर असतील. इथून प्रतीक गरतवरती सलामीला आलेला फलंदाज. इथे देखील प्रहार करण्याचा प्रयत्न, अगदी गॅप मध्ये चेंडू ढकलला. एक्स्ट्रा कव्हर आणि स्वीपर कव्हरच्या अगदी मधून देख धाव, पुन्हा दुसरीचा प्रयत्न आणि 2 धाबा अशा रीतीने कंप्लीट केल्या जात आहेत. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट इथून दोन्ही फलंदाज आपण पाहतो प्रतीक गरत आणि सिद्धेश गरत यांच्या माध्यमातून. 2 धाब्याच्या मदतीने धाव फलक पुढे. अशा रीतीनं षटकाची होईल समाप्ती. 3 षटकाच्या अखेरीस टोटल धाव फलकावर धाबा लागले, त्या म्हणजे 2 बाद धाकटी जुई संघ जाऊन पोहोचलाय 23-23 या धाब्यांवरती. तर विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोषजी देशेकर साहेबांचं मंचावरती शुभागमन आपण पाहतो. त्यांचं आमदार चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत आपण पाहतो. आदरणीय रविकांतजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन आपण पाहतो मंचावरती.
पोलीस पाटील कोंडले यांचं देखील शुभागमन त्यांचं देखील आपण करूया. आमदार चषक 2025 मध्ये सरचे स्वागत. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय तेव्हा आपण जाऊया. डीजे मास्टर आदू यांच्या माध्यमातून ऐकूया एक सुमधुर गीत. थँक्यू डीजे. 3 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करत असताना शिवशक्ती धाकटी जुई संघ जाऊन पोहोचला. ते म्हणजे 2 बाद 23 धावा धावा फलकावरती लागलेत. खरं तर चांगली गोलंदाजीचा बोलबाला राहिला. 18 चेंडूचा खेळ संपन्न झाला. गोलंदाजी करत असताना आपण पाहू शकाल स्वर्गीय महादेव काका शिवांश 11 पेठाली बी संघ अद्याप गोलंदाजीचा बोलबाला राहिलाय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये साकारत असताना आता नवीन गोलंदाज परेश केनी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय गोलंदाजीसाठी. नवीन गोलंदाज. आता मात्र उर्वरित 12 चेंडू शिल्लक असतील. 12 चेंडूमध्ये कशा प्रकारे धावा खरं तर इथून जास्त येतील याचा प्रयत्न इथून 2 फलंदाजांना करावा लागेल. जलद गतीने धावा येणं तेवढंच गरजेचं राहील. बॅटिंग करत असताना धाकटी जुई संघासाठी आपण पाहतो. पहिला चेंडू अतिशय दमदार राहिला. चेंडू पिच झाल्यानंतर बाहेर अगदी काढण्याचा प्रयत्न गोलंदाज परेश केने आपण पाहतो गोलंदाजीसाठी सज्ज झाले. पहिला चेंडू इथे निर्धाव फेकला. लेफ्ट हँडेड बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश करत खरं तर 3 चेंडू अद्याप केले आणि 1 धाव फक्त त्याच्या खात्यामध्ये. इथून मात्र थोड्याशा अडचणी निर्माण होत आहेत. मोठे फटके मारण्यासाठी अगदी वंचित ठेवलं जात आहे. इथून लोअर फुल टॉस क्या बात आहे. लगातारचे पाठोपाठचे 2 चेंडू डॉट फेकले जातात. असे चेंडू जर तुम्ही डॉट केलाल तर संघ मात्र इथून अडचणीत जरूर येईल. इथून मात्र चेंडूचा मेरिट नुसार तुम्हाला बॅटिंग करावी लागेल आणि आता मात्र ती वेळ आलेली आहे विस्फोटक फलंदाजी करण्याची आणि तिथून मात्र लगातार 2 चेंडू डॉट. परेश केनी मैदानाच्या आतमध्ये चांगली गोलंदाजी करतोय. यावेळी स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल मध्ये कोणताही संपर्क नाहीये. आता मात्र चुकी करतोय बॅटिंग करत असताना सिद्धेश गरत. अगदी सरळ बॅटनी धावा येत नाहीत. शॉर्ट थर्ड मॅन रिझर्व मध्ये क्लिअर करायचा होता चेंडूला. तिथून मात्र बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाही. अशा रीतीने हा चेंडू डॉट फेकला जातोय. लगातार 3 चेंडू इथून डॉट फेकलेत. चांगली गोलंदाजी कमालीचं षटक. परेश केनी यांच्या माध्यमातून डान्सिंग डाऊन द विकेट स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. उंची कमी होते आणि तिथे मात्र सोपा झेल मात्र सोडला जातोय. अतिशय सोपा झेल होता. सहजरित्या तो झेल गॅदर करू शकले नाही तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतो आणि तिथे मात्र चुकी झाली. राजेश केनी यांच्या माध्यमातून 4थ्या चेंडूवर सिंगल येते आणि सिंगलच्या मदतीने धाव फलक पुढे जाईल. टोटल धावा फलकावरती 24 धावा लागलेल्या आहेत धाव फलकावरती. अगदी लो स्कोर होईल का असं काही मैदानाच्या आतमध्ये दृश्य पाहायला मिळते. सलामीवीर बॅट्समन प्रति गरत अजून ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. अकूट टप्प्याचा चेंडू लेट कट करण्याचा प्रयत्न. हा देखील चेंडू अगदी परफ्यूम डिलिव्हरी इथं पाहायला मिळते. गोलंदाज परेश केनी याच्या माध्यमातून डॉट बॉल फेकले जात. लगातार आपण पाहतो 3 चेंडू डॉट फेकले. 4थ्या चेंडूवर सिंगल आणि 5वा चेंडू देखील डॉट फेकला जातोय. कमालीचं षटक राहिले. अगदी इकॉनॉमिकल स्पेल कशा प्रकारे हातलायचं याचं प्रात्यक्षिक उदाहरण मैदानाच्या आतमध्ये देत असताना इथे देखील पहा शॉट ऑन पुल करण्याचा प्रयत्न आणि तिथून मात्र शॉट फाईन लेग रिजन मध्ये कोणतीही चूक नाही. विकेटचा पतन. धक्का क्रमांक 3. सलामीवीर बॅट्समन प्रतीक गरात बॅक टू द डगआउट.
थँक्यू ब्रिजे. 24 चेंडूचा खेळ संपन्न झालाय आणि 24 चेंडूमध्ये फक्त 24 धाबा फलकावरती लागलेत. बॅटिंग करत असताना शिवशक्ती धाकटी जोई संघ अगदी अडचणीमध्ये आलाय. बॅटिंग करत असताना धाकटी जोई संघ मोठे फटके मारण्यासाठी पूर्णपणे वंचित ठेवलं जातं. याचं कारण एकच की गोलंदाजीचा चांगला बोलबाला राहिलाय. गोलंदाज आपण पाहू शकाल स्वर्गीय महादेव काका शिवांश 11 पेठाले बी संघाचा. शेवटचा आणि अंतिम षटक फुलटॉस चेंडू अगदी प्रहार करण्याचा प्रयत्न होता ऑन साईडला, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षण तैनात. एक धाव जरूर येते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे टोटल 25 धावा. शेवटचं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये ऋषिक केनी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऋषिक केनी पाहूया कशा प्रकारे हे षटक हातलेल, कारण आपण 4 खरं तर गोलंदाज पाहिले. अतिशय दमदार गोलंदाजी चारही गोलंदाजांनी केले आणि इथून मात्र नवीन गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये. याच दरम्यान विश्वासजी पाटील साहेबांचं इथं व्यासपीठावरती शुभ आगमन आहे. आपलंही खरं तर या आमदार चषकामध्ये हार्दिक स्वागत आहे. ओव्हर द विकेट प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटके आपल्याला पाहायला मिळाले या इनिंगमध्ये. खरं तर आपण या इनिंगमध्ये पाहतो टीम शिवशक्ती धाकटी जोई संघाच्या फलंदाजांकडून मोठे फटके कुठेतरी येत नाहीत. इथून मात्र उर्वरित काही चेंडूवरती प्रहार करावा लागेल. एक फायटिंग स्कोर खरं तर लहू इथून उभारणं तेवढं शिवशक्ती धाकटी जोई संघाकडून सुलभ ठरेल. मोठे फटके यावे लागतील, कारण धावसंख्येचा विचार केला तर टोटल धावा 26 धावा फलकावरती. इथून मात्र स्लॉट मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, स्लॉट मधले चेंडू देखील बीट करतोय फलंदाज. पूर्णपणे प्रेशर क्रिएट केला जातोय सिद्धेश घरत वरती. बरेच चेंडू डॉट केलाय सिद्धेश घरत. आता मात्र पूर्णपणे प्रेशर इथून सिद्धेश घरत वरती जरूर पाहायला मिळतोय. इथे मात्र परफेक्ट टायमिंग जुळलंय का? यस, चेंडूला फेकून दिलाय सरळ सीमारेषा बाहेर. येतो A1 क्वालिटीचा दर्जेदार स्ट्रोक षटकार. जे बरेच चेंडू डॉट फेकल्यानंतर जसा रडार मध्ये चेंडू आला तसा मात्र ऑन साईडला अगदी मिड विकेटला क्लिअर करत चेंडूला फेकून दिला सरळ सीमारेषेच्या बाहेर. इथे देखील एज लागले. प्रॉपर टायमिंग कुठेतरी जुळत नाहीये आणि तिथून मात्र फक्त एक धाव जरूर येते. एका धावेच्या मदतीने धाव फलक पुढे टोटल 33 धावा फलकावरती. 3 बाद शिवशक्ती धाकटी जोई. षटकातला अद्याप शेवटचा चेंडू शिल्लक. टार्गेट सेट करणारा बॉल इथून फेकला जाईल. गोलंदाज ऋषिक केनी गोलंदाजीसाठी सज्ज झालेत. अंतिम चेंडू साठी आपण पाहतो. इथे देखील पहा डान्सिंग डाऊन द विकेट प्रहार करण्याचा प्रयत्न. क्या बात आहे. इथे मात्र चेंडू नक्कीच जातोय सरळ सीमारेषा पार. शेवट गोड केला जातोय. बॅटिंग करत असताना शेवटच्या चेंडूवर ठोकलाय अमितनं हा षटकार. तर षटकाराच्या साह्यानं धाव आपण पाहतो. खरं तर पहिल्या सत्राच्या वेळीतून समाप्ती. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा शिवशक्ती धाकटी जोई संघ जाऊन पोचला. 39 धावा आणि 40 धावांचा फायटिंग स्कोर इथून उभारला आहे. ते म्हणजे स्वर्गीय महादेव काका शिवांश 11 पेठाली बी संघासमोर कशा प्रकारे धावांचा पाठलाग करेल का धावा डिपेंड करेल शिवशक्ती धाकटी जोई. आपण कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करणार आहोत. आमच्या समोर जोडलेत आजच्या रात्रीमध्ये लहू फडके मॅन फ्रॉम खेडणे यांच्याकडे आपण बोलतोय. थँक्यू.
आहोत ग्रामपंचायत सदस्य आदरणीय संतोषजी दरेकर साहेबांचा आपण देशेकर माफ करा देशेकर साहेबांचा आपण शुभ सन्मान इथे मंचावरती करणार आहोत। तर आदरणीय नरेश सोनवणे यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संतोषजी देशेकर साहेबांचा शुभ सन्मान इथे मंचावरती करतोय। तर आदरणीय नरेशजी सोनवणे यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण पाहतो मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि अगदी सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा इथं मान सन्मान इथे केला जातोय। ग्रामपंचायत सदस्य आदरणीय संतोषजी देशेकर यांचा शुभ सन्मान। त्यानंतर आपण पाहू शकाल माजी सरपंच आदरणीय चंद्रकांतजी देशेकर साहेबांना देखील आम्ही विनंती करतो की यावं आपला देखील शुभ सन्मान अगदी मंचावरती केला जातोय। आदरणीय गणपत शेठ कडू यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण पाहतो माजी सरपंच आदरणीय चंद्रकांतजी देशेकर साहेबांचा शुभ सन्मान अगदी मंचावरती आपण करणार आहोत। तर सर्व पाहुण्यांचा खरं तर मान सन्मान स्पर्धेच्या वतीने इथं केला जाईल। भारताची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती इथे आपण जपत असताना आपण पाहतो रोशन साई स्पोर्ट्स व ग्रामस्थ मंडळ चिंदरन आमदार चषक 2025 मध्ये सर्व पाहुण्यांचा मान सन्मान इथे केला जातोय। तसेच त्यानंतर आदरणीय विश्वासजी पाटील साहेबांचा देखील इथं मंचावरती शुभ सन्मान केला जातोय। यावं आपला देखील मान सन्मान इथे केला जाईल। विश्वासजी पाटील साहेबांना मी विनंती करतो आदरणीय कैलासजी म्हात्रे यांच्या पवित्र शुभ हस्ते आपण विश्वास पाटील साहेबांचा शुभ सन्मान अगदी मंचावरती इथे करणार आहोत। मायची उबदार शाल प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा इथे मान सन्मान आपण पाहतो विश्वासजी पाटील साहेबांचा मान सन्मान इथे केला जातोय। त्यानंतर आपण पाहू शकाल आदरणीय ज्ञानदेव कुंभारकर यांना देखील आम्ही विनंती करू आपला देखील शुभ सन्मान अगदी मंचावरती आम्ही करणार आहोत। रोशन साई स्पोर्ट व ग्रामस्थ मंडळ चिंद्रन यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार चषक 2025 मध्ये खरं तर व्यासपीठावर सर्व पाहुण्यांचा मी मान सन्मान करतोय। तर आदरणीय चेतनजी कदम साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय ज्ञानदेव कुंभारकर यांचा शुभ सन्मान इथे मंचावरती करणार आहोत। वस्त्रालंकार प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ सन्मान चिन्ह देऊन साहेबांचा मान सन्मान इथं केला जातोय। आदरणीय ज्ञानदेवजी कुंभारकर साहेबांचा शुभ सन्मान मंचावरती आपण इथे पाहत आहोत। तर पाहुण्यांचा शुभ सन्मान आपण मंचावरती केला। सर्व पाहुण्यांचा सरस स्वागत। जाऊया मॅचच्या दिशेने कॉम्बॉक्स मध्ये आपण वळतोय लहू फडके यांच्याकडे जातोय। थँक्यू सो मच। पंचांचा इशारा आला इट्स अ वाईट आणि गोलंदाजी करणाऱ्या टीमनं अगदी रिव्ह्यूचा वापर घेतलाय पहिल्या चेंडूवरती टेक्निकल डिपार्टमेंट वरती खरं तर ही जबाबदारी खरं तर नुकताच ज्यांचं वाईट साठी तर चेक विशाल कडू आणि रतन पाटील जर आपण आला असाल तर यावं आपण अतिथी मंचावर आपलं सहर्ष स्वागत। वाईट साठी रिव्ह्यू नाहीये या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा। चला पहिला बॉल इथे मात्र वाईट मिळालाय गोलंदाज तयार आहे फुलटॉस बॉल होता परंतु पूर्णपणे फलंदाजाला बीट बाईटच्या माध्यमातून आय थिंक इथे सिंगल पाहायला मिळतं या स्पर्धाचा सिग्नल मिळाला इट्स बाईच अतिरिक्त धावेनं खरं तर 2 धावा फलंदाजी करणाऱ्या टीमच्या खात्यामध्ये जोडल्या जातात। लक्ष आहे इथे खरं तर आपण पाहिलं तर 40 धाव्यांचा आजच्या रात्रीतील दुसरा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय शिवशक्ती धाकटी जुई। तर मी विनंती करतो पहा सोपान पाडेकर त्यानंतर निकेतन पाटील प्रवीण गोडिंदे आणि संकेत देशेकर आपण यावं आपण आपलं शुभागमन झालंय तर आपण यावं अतिथी मंचावर आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत। दीपेश गरत गोलंदाजीला तयार आहे आणि समोर परेश किणी यॉर्कर होता आणि इथे मात्र यॉर्करला सन्मान देण्या व्यतिरिक्त या फलंदाजाकडे पर्याय नव्हता आणि हा चांगला चेंडू होता। मागे 2 चेंडूचा आपण विचार केला तर पहिला चेंडू तर अर्थात वाईट होता त्यानंतरचा फुल टॉस होता तोही खराब होता परंतु तिथे सिंगल मिळाले आणि इथे डॉट बॉल आलाय 40 धावा अशाच वाचवाव्या लागतील। परत एकदा हलक्या हाताने ढकललं गेलंय लॉंग ऑफच्या रिझनला खेळाडू तैनात आहे फक्त सिंगल पाहायला मिळेल। सिंगलला परेशनं स्वतःचं खातं उघडलं जाईल आणि टीमची संख्या टोटल
खरं तर इथे 3 धावा धावफलकावरती. नुकतंच खरं तर व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालं आमचा खरं तर विश्वासदादा पाटील यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 3,000 रुपयाचं आर्थिक साह्य लाभलंय. तसेच आमचे सन्माननीय चंद्रकांत मनोहर देशकर यांच्या वतीनं सुद्धा या स्पर्धेसाठी 4,000 रुपयाचं आर्थिक साह्य लाभलंय. या दोन्ही मान्यवरांचं या आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक आर्थिक आभार. त्यादरम्यान खरं तर इथे एक विकेटचं पतन झालंय. तसेच आमचे संतोष रामचंद्र देशकर ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं खरं तर या स्पर्धेकरिता रोख रक्कम 8,000 रुपयाचं आर्थिक साह्य लाभलंय. त्यांचे मनपूर्वक आर्थिक आभार आहे. तसेच आमचे कोंडले गावचे पोलीस पाटील सन्माननीय रवी शेठ पाटील यांच्या वतीनं खरं तर रोख रक्कम 1,000 रुपयाचं आर्थिक साह्य लाभलं. त्यांचे मनपूर्वक आर्थिक आभार आहे. या सर्व दानशूदात्यांचं खरं तर रोशन साई स्पोर्ट व ग्रामस्थ मंडळ चिंद्रड आयोजित आमदार चषकामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. फलंदाज बाद झाला 40 धाव्यांचा पाठलाग करत असताना खरं तर इथे पहिल्या षटकामध्ये गोलंदाज दीपेशला इथे मात्र यश दीपेश घरतला यश मिळालंय. अगदी फलंदाज सलामीर संदीप पाटील बाद झालाय. 40 धावा. खरं तर स्कोर कार्ड वरती लक्ष केंद्रित केलं तर असं वाटतं की यार अगदी इझिली सामना पेटली टीम साठी घडेल, परंतु घडणार की नाही याचं उत्तर द्यावं लागेल. बॅटच्या टोल एंडला कॅचची संधी आहे. खेळाडू उलट्या दिशेने धावत गेलाय. अगदी अवघड झेल होता, त्याला सोपं करण्याचा प्रयत्न भरपूर चांगला राहिलाय, परंतु अखेरकार झेल भूमीला धार आणि संधी होती फलंदाजाकडे. अगदी या चेंडूवरती 2 धावा प्रस्थापित. 2च्या मदतीने धावफलकावरती 5 लागल्या गेल्यात. प्रीतम केडीनं या पहिल्या बॉलवरती तर आपलं खातं उघडलं गेलं. सांघिक कोट्यामध्ये 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. 40चं टार्गेट आहे. 30 चेंडू तुमच्याकडे मिळतील आणि या 30 चेंडूमध्ये 40 धावा तुम्हाला कंपल्सरी चेस करायच्यात. नेक्स्ट बॉल डाऊन द ग्राउंड आहे. ऑन साइडला चेंडूला इथे टर्न केलाय. 1 धाव पूर्ण होईल आणि तिथे थांबावं लागेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिल्या षटकाचा खेळ. खरं तर दीपेश 1 बॉल ओव्हर झाली. येस, पंचाचा इशारा आला. षटक समाप्त झालाय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. वाजवी खेळ समाप्त. अगदी 1 फलंदाज बाद आणि धावफलकावरती 6 लागल्यात. पनवेलच्या या शहराला शहराला र पनवेलच्या या शहराला नावाचा चालतोय बोलबाला बोलबाला र नावाचा चालतोय बोलबाला. नवीन दास भाई सेनेचा वाघ आला ना रुपेश टुमरे हा सेनेचा वाघ आला. थँक्यू सो मच. फार सुंदर संगीत खरं तर आपण ऐकलं गेलं डीजेच्या माध्यमातून. अगदी टेनिस क्रिकेट म्हटलं तर सर्वाधिक नाव ज्या खेळाडूचं घेतलं जातं ते म्हणजे केतन म्हात्रे. बाईक सम्राट आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये त्या पटकावल्यात. परंतु दानशूर व्यक्तिमत्वामध्ये जर का एका व्यक्तिमत्वाचं नाव घ्यायचं म्हटलं तर आमचे बिंदासबाई पाटील. खरं तर त्यांच्या वतीनं सर्वाधिक बाईक पुरस्कृत करून दिलेलं एकमेव व्यक्तिमत्व बाईक सम्राट म्हणून त्यांच्याकडेही पाहिलं जातं. त्यांचे संगीत बिंदासबाई ठोंबरे यांचं संगीत आपण ऐकलं गेलं. पहिल्या बॉलवरती डाऊन द स्ट्रोक अगदी पाहायला मिळाला. मिड विकेटच्या रिझनला पहिल्या बॉलवरती सिंगल इथे मात्र मिळवले गेले. गोलंदाज अगदी अमिश घरत आहे. 40 धाव्यांचं टार्गेट आहे. पॉवर प्लेचे दुसरं षटक. स्ट्रायकर एंडला आता खरं तर फलंदाज परेश केडी तुम्हाला पाहायला मिळतील. डाव्या हाताचा फलंदाज अगदी विध्वंसक फलंदाज आहे, परंतु सध्याच्या घडीला थोडं संत गतीनं बॅटिंगसाठी इथे मात्र प्रयत्न करतोय. प्रयत्नांची पराकाष्ठा कारण का टार्गेट जास्त मोठं नाही आहे आणि एका विकेटची कत्तल खरं तर पहिल्याच ओव्हरमध्ये घडली असताना इथे मात्र डाऊन द स्ट्रोक अगदी लॉंगॉनच्या रिझनला फटका भरपूर चांगला होता, परंतु सिंगल पाहायला मिळेल आणि सिंगलला आय थिंक मी म्हणेल पिटाली संघ भरपूर खुश असेल, कारण का जेवढी साजेदारी चांगली मजबूत बनेल ना अगदी टार्गेट अगदी इझिली तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु विकेटची पडझडचा सुरुवात झाली तर मात्र पिठाली संघाला सुद्धा हे 40 धाव्यांचं टार्गेट भरपूर मोठं होऊ शकतं. धाकटी जुई त्यासाठी अगदी परिचित आहे. हाफ ट्रॅकरला इथे मात्र बनवलं गेलं पुल अँड सक्सेसफुल. व्हॉट अ स्ट्रोक, मॅग्निफिसंट स्ट्रोक इथे पाहायला मिळाला. आउट ऑफ द पार्क षटकार. आणि या षटकाराच्या मदतीनं 14 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज तयार आहे. डाव्या हाताचा मीडियम फास्ट गोलंदाज. कॅचची संधी आहे. यष्टी रक्षक आहे, सुखी होणार नाही. 1 मोर विकेट डाऊन. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज प्रीतम केणी ज्याने षटकार ठोकला होता त्या फलंदाजाला चांगलं प्रत्युत्तर तो तंबूच्या आसरे आला. फलंदाज बाद आहे.
थँक्यू सो मच. विकेटचं पतन झालंय. 2 गडी खरं तर इथे गारद झाले 14 धावा बनवण्याकरिता. पेटाली टीमचं नवीन फलंदाज अगदी ऋषी केणी आलेत 4थ्या क्रमांकावरती. अजून परेश केणी नॉन स्ट्रायकर एंडला आहे. म्हणजे ही जमेची बाजू असेल मी तर म्हणे पेटाली टीमसाठी. गोलंदाज तयार आहे अमिश गरत. लेफ्ट हँड मीडियम फास्ट गोलंदाज. फसलाय फटका. अगदी डाऊन द फिल्डर आहे. जज करतोय. अगदी अंदाज चुकलाय. झेल भूमीला दान झाला. अगदी सोपा झेल होता. रनिंग भरपूर केली होती. अगदी शॉर्ट स्क्वेअर लेगला अगदी खेळाडू धावत आला होता. चेंडूच्या जवळपास पोहोचलाही होता आणि मोक्याच्या क्षणी इथे मात्र झेल ड्रॉप झालाय. फलंदाज ऋषी केणीला पहिल्याच चेंडूवरती 0वरती असताना जीवनदान. कॅचेस विन द मॅचेस सातत्याने म्हटलं जातं, परंतु कॅच इथे मात्र ड्रॉप झाली आहे. डाऊन द ट्रॅक अगदी खेळायचं होतं. एक तर हाफ ट्रॅकरचा चेंडू जरूर पाहायला मिळाला होता, परंतु ग्राउंड खेळलं गेलं. एकच धाव या चेंडूवरती पाहायला मिळाले. षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्त झालं. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 गडी बाद. धावा धावपलकावरती अगदी लागल्या गेल्यात. 8च्या सरासरीनं 16 धावा. चांदण्याच्या डोंगरावर मुजबा देवीने ठाण मांडिला. चांदण्याच्या डोंगरावर मुजबा देवीने ठाण मांडिला. चिंद्रन गावाला नाही माझी पावनी नवसाला. चिंद्रन गावाला नाही माझी पावते नवसाला. चिंद्रन गावाची मुजबादेवी पावते नवसाला. रोशन साई स्पोर्ट संघ हाय चिंद्रनवाला. थँक्यू सो मच. 16 धावा आतापर्यंत धावपलकावरती लागल्या गेल्यात. 40 धाव्यांचं टार्गेट होतं. म्हणजे याचा अर्थ आता अजूनही 24 धाव्यांची गरज आहे पेटाली टीमला. आणि चेंडू शिल्लक आहेत. इथून आपण पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत. 18 मध्ये 24. आता समीकरण मी तर म्हणेल धाकटी जुई टीमसाठी भरपूर चांगलं गरज झाले. कारण का ज्या पद्धतीनं जी मॅन्डेटरी पॉवर प्लेची षटकं गोलंदाजी उत्तम दर्जाची राहिली गेली आहे. शिवशक्ती धाकटी जुई टीमकडनं पहिले 2 ट्रम्प कार्ड वापरले गेले, ते म्हणजे दीपेश गरत आणि त्यानंतर अमिश गरत. भरपूर चांगली गोलंदाजी राहिले. अंकुर मोकल आलेत 3ऱ्या षटकाकरिता. व्यक्तिगत पहिलं आणि सांघिक कोट्यातील 3रं षटक. लागोपाठचा 3रा गोलंदाज इथे मात्र वापरला जातोय. खरं तर या स्पर्धेचा नियम आहे पहिल्या फेरीमध्ये 5 षटकं आणि 4 गोलंदाजांना इथे मात्र वापरलं जाईल. अंकुरचा पहिला चेंडू. फटका स्लॉट मध्ये होता. अगदी त्याला पलीकडच्या प्लॉट मध्ये आउट ऑफ द बाग. मॅक्सिमम फलंदाज अगदी पाहिलं तर तुम्ही परेश केणीच्या बॅटनं षटकार आलाय. क्रिकेट संघाच्या संघनायकांनी लगेच रेडी राहायच्या बघा नाणेफेकीसाठी. या लढतीमधून जो संघ विजेता ठरेल तो राजाराणी घोट क्रिकेट संघाच्या विरोधात भिडणार आहे. 22 धावा धावपलकावरती. स्टँड अँड डिस्पॅच हा फटका पाहिला गेला. नेक्स्ट बॉल. अजून एक तडाखा देतोय या गोलंदाजावरती. आक्रमणाला इथे सुरुवात. परेश केणी ऑन अ फायर. षटकार. थँक्यू सो मच. 1 साइडेड खरं तर हा खेळ इथे मात्र परेश केणीच्या माध्यमातून होतोय. सलग 2 षटकार. 3ऱ्या बॉलसाठी थोडासा रिदम मध्ये गडबड गोलंदाजाच्या. परत एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती तुम्हाला पाहायला मिळेल. लागोपाठचे 2 चेंडू अगदी देखणे फटके पाहायला मिळाले. परेश केणी सलामीवीर आहे आणि जो त्याने वेल या खेळपट्टीवरती घालवला त्याचा फायदा इथे मात्र त्याला मिळतोय. लागोपाठचे 3 चेंडू आणि हवाई यात्रा करत असताना 3 षटकार ठोकलेत. पंधरा चेंडू शिल्लक आहेत आणि 6 धावेची गरज आहे. 18 मध्ये 24ची गरज. असं वाटलं होतं की यार इथे सामना क्लोज एन्काउंटर मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. पहिली 2 षटकं अतिशय चांगली होती. कदाचित कॅप्टनचा निर्णय चुकलाय की काय,
कारण का पहिल्या 2 गोलंदाजांनी अगदी चांगली गोलंदाजी साकारत असताना तिथे त्याचा एकाचा वापर होणं हे गरजेचं असताना अगदी तिसऱ्या षटकाला इथे मात्र नवीन गोलंदाज आणि त्याच्यावरती आक्रमण. विजयाची मोहर या फटक्यावरती पाहायला मिळेल का? उंची जास्त लांबी कमी राहिली गेली आणि तिसऱ्या गड्याची कत्तल या चेंडूवरती होताना पाहायला मिळतोय. परेश केणी बॅक टू द पवेलियन. तर 5व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी, परंतु आता गरज आहे इथे फक्त आणि फक्त 6 धावांची. चेंडू भरपूर शिल्लक आहेत कारण का हा षटक जरी समाप्त झाला तरी अजून 2 षटकांचा खेळ बाकी आहे. धाकटी टीमसाठी हे सामनं वाचवणं थोडंसं अवघड राहिलं गेलंय. नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार आहे. विकेट मिळवली आहे, थोडीशी ऊर्जा निर्माण केली या मॅच मध्ये. घर वापसी करण्याचं संकेत जरूर दिलं होतं परंतु इथे डाऊन द ग्राउंड हा स्ट्रोक खेळला गेलाय. सिंगल प्राप्त केली फलंदाजाने आणि सिंगलच्या मदतीनं धाव फलकावरती लागल्या गेल्या त्या म्हणजे 35 धावा. फक्त 5 धावेची गरज आहे. स्ट्रायकर एंडला ऋषी केणी आता तुम्हाला डाव्या हाताचा फलंदाज पाहायला मिळेल. परेश केणीने याच षटकामध्ये 3 षटकार ठोकले होते. आता परत एक दुसरा डाव्या हाताचा फलंदाज का विजयाचा फटका या बॉलवरती तुम्हाला पाहायला मिळेल का? उडवला बॉलला. यस, इथे मात्र कमालीचा झेल. व्हॉट अ कॅच! कॅच ऑफ द नाईट, कॅच ऑफ द मॅच. फलंदाज बाद आहे. आदेश पाटीलचे सुद्धा कौतुक करावे लागेल. अतिशय सक्षमरित्या ते साऊंड सिस्टीमची खऱ्या अर्थाने जबाबदारी ते हाताळतात. व्यासपीठावर आपण पाहतो दीपक पाटील सारख्या नामांकित कंपनीमध्ये ज्यांना लीडर होण्याचं भाग्य लाभलं, कामगार क्षेत्राशी निगडीत असणारे विश्वास मारुती पाटील चिंद्रण क्रिकेटचा आनंद घेतात. त्याचबरोबर आता ज्यांचं या स्पर्धेकरता आगमन झालं, चिंद्रण ग्रामपंचायतीचे माजी विद्यमान सदस्य श्री संतोष रामचंद्र देशकर विद्यमान सदस्य आहेत. क्रिकेटचा आनंद घेतात. तुमचंही स्वागत आहे. जगन्नाथ पाटील यांना मी पाहतो आमचे वर्गमित्र आहेत, क्लासमेट. त्याचबरोबर सुनील पाटील, कैलाश करू या त्रिवेणी संगमच्या वतीने या स्पर्धेसाठी 10,500 रुपयाचं देणग्या स्वरूपात इथे सहकार्य करण्यात आलेलं आहे. 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 5 धावेची गरज. अमिश गरत आपल्या सेकंड स्पेल मध्ये आलेत गोलंदाजीला आणि समोर फलंदाज अगदी तुम्हाला राजेश केणी पाहायला मिळतील. फर्स्ट बॉल इथे मात्र रनआउटची संधी आहे. रनआउट मिळेल का? यस, इथे मात्र फलंदाज बाद आहे. ही तारंबळ उडाली गेली खरं तर बेठाली टीमची. ज्या फलंदाजाने 3 षटकार मागच्या पहिल्या 3 बॉल मध्ये फटकावले तदनंतर इथे मात्र विकेटची पडझडला सुरुवात झाली. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पहा. मागच्या ओव्हरमध्ये दादा जर का 3 षटकार लागलेच नसते ना तर इथे ही मॅच किती फसली होती पेडाली टीमसाठी. आणि कॅच सुद्धा सोडली गेली. कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं परंतु एक कमालचा कॅच आणि त्याच्यानंतर रनआउटची विकेट बहुमूल्य ठरेल का? का या 5 धावा विक्रमी खेळ इथे मात्र धाकटी जुई टीम कडनं पाहायला मिळेल का? टॅपिंग क्रिकेट इथे सिंगल तर जरूर पाहायला मिळेल. अगदी डीप पॉइंटला चेंडू ट्रॅव्हल झालाय. सिंगल पाहायला मिळतोय. फलंदाज अगदी मयूर केडी होते, त्यानं खातं उघडलं गेलंय. अगदी सामना समीप आलाय. 4 धावा उरल्यात परंतु चेंडूंचा आपण विचार केला तर भरपूर चेंडू शिल्लक आहेत. जवळ 10 चेंडू शिल्लक आहेत. 10 मध्ये 4 धावा डिफेन्स करणं धाकटी जुई टीमसाठी फार मोठं संकट आहे. परंतु एक क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही घडू शकते.
ज्या पद्धतीने 3 षटकार ठोकले गेलेत, कमबॅक ही चांगल्या पद्धतीने राहिले. वॉट अ बॉल, गुड बॉलिंग आहे, परंतु इथे यष्टी रक्षकाकडनं चुकी घडली गेले. त्यानंतर बॅकअप भरपूर चांगलं होतं. येस, बाईच्या माध्यमातून सिंगल आली आहे. जर हा चेंडू अडला गेला असता तर या मॅच मध्ये धाकटी टीम कडनं भरपूर चुका झाल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना धावा जास्त बनल्या नाहीत आणि गोलंदाजी करत असताना पहिली 2 षटकं चांगली होती, परंतु जो कॅप्टनने निर्णय घेतला, तिसऱ्या षटकाला अगदी अंकुर आले होते. पहिले 3 चेंडू 3 षटकार पाहायला मिळाले. तदनंतर त्या गोलंदाजानं जरूर चांगला कमबॅक केला, परंतु पहिले 3 चेंडू खराब होते. कॅचची संधी आहे आणि डीप पॉइंटला इथे मात्र फलंदाज फसला जाईल. फलंदाज अजून एक बाद आहे, राजेश केणी. मॅच मध्ये अगदी टर्न करण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आणि ते करून दाखवत असताना अमिश घरत काय कमालीचं षटक. 12 मध्ये 5 धावा वाचवण्यासाठी आला. आतापर्यंत 4 चेंडूमध्ये ज्यानं 2 धावा खर्च केल्या. 3 धाव्यांची अजून गरज आहे, परंतु चेंडू शिल्लक आहे. तिथून टोटली अगदी 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 मध्ये खरं तर 3 धावा वाचवायचे आहेत. सामना कधी पेटली टीमसाठी फिनिश होऊ शकतो. जर का विकेटचा आपण पतन पाहिलं तर जवळजवळ 6 गडी बाद झालेत. पेटली संघाला सुद्धा थोडा धोका निर्माण झाला इथे खरं तर, परंतु दाव्यांचा विचार करता फक्त 3 धावा एका फटक्याची गरज आहे. नवीन फलंदाज हलक्या हाताने रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकर एंडला अजून एक फलंदाज बाद आहे. क्या बात आहे या मॅच मध्ये, कहाणी पे एक आर्टिस्ट फलंदाज बाद आहे. काय सामना होता. जे 3 षटकार जर का विसरले गेले, त्यानंतर काय कमबॅक आहे धाकटी जुई टीम कडनं. फटका सजवलाय. लॉंग ऑनच्या रिजनला 1 धाव होईल, परंतु सामना क्लोज एन्काउंटर मध्ये होताना पाहायला मिळतोय. षटक क्रमांक खरं तर इथे 4 समाप्त झालाय. 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 7 फलंदाज बाद झालेत. कोणाला वाटलं होतं या मॅच मध्ये पेटली संघ एवढा बॅकफुट वरती जाईल की ज्या परेश केणेने 3 षटकार ठोकले. 24 ची गरज होती 18 मध्ये आणि आता समीकरण उरलं गेलंय. 6 चेंडू शिल्लक आणि 2 धावेची गरज. आता स्ट्रायकर एंडला तुम्हाला राजेश केणी स्ट्रायकर एंडला तुम्हाला पाहायला मिळतो. खरं तर राजेश केणी आपण पाहिलं तर जवळजवळ 5व्या क्रमांकावरती आले होते आणि तिथून मात्र नॉन स्ट्रायकर एंडलाच राहिले होते. 6 चेंडू शिल्लक, 2 ची गरज. गोलंदाज तयार आहे प्रतीक गरत. फर्स्ट बॉल अगदी हलक्या हाताने ढकलले गेले. 1 धाव तर कंप्लीट आहे. स्कोर इज अ लेवल, स्कोर इज अ लेवल. का निमित्त ट्विस्ट होईल का? 5 मध्ये 1 धाव इथे रोखली जाईल का? कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम. 7 फलंदाज बाद झाले. 9व्या क्रमांकाचा फलंदाज खरं तर स्ट्रायकर एंडला देवेश केणी तुम्हाला पाहायला मिळेल. धाकटी जुई टीम साठी सुवर्ण संधी चालून आली. 9व्या तळागाळाचा फलंदाज. इथे जर का फलंदाजांना बाद केलं, जर या मॅच मध्ये विजयाचा शिक्कामोर्तब केला तर अगदी रनआउटची संधी आहे. नॉन स्ट्रायकर एंडला अजून एक फलंदाज बाद आहे. कहाणी में ट्विस्ट. सामना गरवट, अगदी रोमांचक सामना. चेंडू शिल्लक आहे इथून मात्र 4 आणि गरज आहे इथून मात्र 1 धावेची. प्लस कालचा सामना 2 मध्ये
एका धावेची गरज आणि 2 चेंडू डॉट. क्या बात आहे. तोच कारनामा याही दिवसा या रात्रीमध्ये या मॅच मध्ये पाहायला मिळेल का. धाकटी जुई टीम खरं तर परेश केणीने मारलेले 3 षटकार तो विसरला असेल का. काय चुकी घडली गेली, तो काय झेल टिपला गेलाय अगदी लॉंगॉनच्या रिजनला आणि त्या सामन्याला टर्न केलं गेलंय. खरं तर आता समीकरण उरलं गेलंय. 4 चेंडू शिल्लक, एका धावेची गरज, 2 फलंदाज अजून इथे मात्र बाद होणं गरजेचं असेल धाकटीजुई टीम साठी. विकेट्स मिळाली तर मॅच बनेल, विकेट्स नाही पडली तर मॅच बनणार नाही धाकटीजुई टीमला. गोलंदाज इथे मात्र तयार आहे. प्रतीक गरत, वॉट अ बॉल, गुड बॉलिंग. अगदी टप्पा पडल्यानंतर काठा बदलणारा चेंडू. तळागालाचा फलंदाज 10व्या क्रमांकाचा फलंदाज आहे अंकित केणी. राजेश केणी स्ट्रायकर एंडलाय. जो 5व्या क्रमांकाचा फलंदाज. आता जबाबदारी आहे 3 चेंडू मध्ये 1 धाव बनवायची. 3 मध्ये 3 षटकार असते तर कुठलाही सांगू शकलं असं की या फलंदाजाने मारले असते, परंतु 3 मध्ये सिंगल बनवेल का. वॉट अ बॉल, गुड बॉलिंग. काय कमालीचा चेंडू इथे मात्र प्रतीक गरतनं टाकला गेलाय. गुडल स्पॉट त्याच्यावरनं हा चेंडूला अगदी खाली ठेवला गेला स्टंपच्या बरोबर लेवलला आणि फलंदाज राजेश केणीला सलग 2 चेंडू डॉट फेकलेत. चेंडू शिल्लक आहे तिथून मात्र 2 आणि गरज आहे एका धावेची. डॉट बॉल आले तर मॅच बनली जाते. अगदी धाकटी जुई टीमला सामना रोमांचक, अगदी काय कमालीचा सामना आहे. गुड बॅटिंग, गुड डिफेन्स आणि विजयाची शिक्कामोर्तब अखेरकार राजेश केणीने इथे मात्र आपल्या पिठाली टीमच्या बाजूने इथे मात्र लावली गेली. संघर्षाची लढाई इथे मात्र धाकटी जुई टीमनं शेवटच्या श्वासापर्यंत खरं तर हा सामना सोडला नव्हता. क्या बात आहे. गुड बॅटिंग आणि गुड बॉलिंग. थँक्स लवू पडके. आता जी लढत झाली अतिशय जशात तसे प्रत्युत्तर, कारण म्हटलं जातं इंग्रजीमध्ये टीट फॉर टॅट, जशात तसे प्रत्युत्तर आपल्याला बघायला मिळालं. निश्चित स्वरूपात या लढतीमध्ये इथे आपण पाहतो स्वर्गीय महादेव काका शिवांश 11 पेटाली क्रिकेट संघाने इथे विजय संपादित केले.